सुरू केल्याचे किंवा सक्तीची वसुली करीत असल्याचे दिसून येते। लोक अदालत म्हणजे सर्वसामान्यांना नागरिक बंधू भगिनींना असं वाटतं की अदालत म्हणजे कोर्टासमोर उभा राहून आम्हाला या टॅक्स पद्धतीमध्ये काहीतरी कमी करतील, दंड कमी करतील किंवा व्याज कमी करतील अशा अपेक्षेने त्या ठिकाणी लोकांची गर्दी झालेली आहे, चांगला प्रतिसाद मिळाला। परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्यक्षात लोकांना असं दिसून आलं की तुमचा टॅक्स कुठेही कमी होणार नाही आणि तुम्हाला ते 2% व्याज भरते लावलेले आहेत त्याच्यामध्ये अर्धा व्याज कमी होतो। म्हणजे एखाद्या व्यक्तीला 50,000 टॅक्स आलं, त्याला 1200-1300 रुपये टॅक्स व्याज आलं, तर त्यामध्ये 1200 मध्ये 600 किंवा 1300 मध्ये 600-650 रुपये कमी करून पावती दिला जातो। याला कसं लोक अदालत म्हणायचं? लोक अदालत म्हणजे तर आम्हाला सन्माननीय मायबाप सरकारनं एक न्यायाधीशासमोर आम्हाला काय तर न्याय देतील, काय तर कमी करतील, अनेक अपेक्षा त्या ठिकाणी कुठेतरी पैसे गोळा करून या महागाईच्या दिवसामध्ये, या अत्यंत कठीण दिवसामध्ये पैसे आणतात। तिथे गेल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचा दंड कमी करत नाहीत, कुठल्याही व्याज कमी करत नाहीत, करतात ते फक्त अर्ध व्याजामधले अर्धा रक्कम, म्हणजे तुटपुंजी रक्कम कमी करून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करण्याचा धंदा किंवा प्रयत्न या ठिकाणी महापालिकेद्वारे होत आहे। लोक अदालतच्या नावाखाली असं करणं योग्य नाही आणि अशा प्रकारची कुजबूज, अशा प्रकारची चर्चा, अशा प्रकारचे एक प्रकारचं मनामध्ये शंका नागरिक बंधू भगिनीमध्ये दिसून येते। लोक अदालत करत असताना एखादा त्याच प्रशासनातील एक अधिकारी, मोठा अधिकारी किंवा आयुक्तपदाचा आयुक्त, उपायुक्त पदाचा अधिकारी त्या ठिकाणी बसून चर्चा करून किंवा जास्त आले चर्चा करून ते केलं पाहिजे, असं न करता मनमानी पद्धतीने लोक अदालतच्या नावाखाली सक्तीची वसुली महापालिका करीत आहे, असं मी या ठिकाणी विष्णू कारंपुरी महाराज आपल्यासमोर मांडत आहे। नमस्कार।